बघता माझ्या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे। तर आज आम्ही चाललोय गणपतीपुळ्याला। तक्षची फर्स्ट फॅमिली ट्रिप आहे आणि त्याचबरोबर ताईला सुद्धा गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायचं होतं। तर ती म्हणाली आपण सगळे जाऊया आणि आज सुट्टीचा वार पण आहे, त्यामुळे आम्ही सगळेच चाललोय। आई बाबा मी ताई आणि तक्ष आम्ही सगळे गणपतीपुळ्याला चाललोय। चल बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। आता आम्ही इथे सीएनजी साठी चाललोय। सावर्ड्याच्या पुढे आलोय आम्ही आणि थोडंसं सीएनजी भरून मग पुढचा प्रवास करू। त्याचबरोबर आमचा इथे सँडविच ब्रेक पण चालू आहे। घरून आम्ही सँडविच प्रिपेअर करून आलो होतो, तर तेच आम्ही खातोय एक एक। आणि पिल्लूचं पण नाश्ता चालू आहे मागे, त्याचं रताळं आणि पंपकिन याचा तो नाश्ता करतोय आता। पुढचा प्रवास मग कंटिन्यू करूच आम्ही तुमच्या बरोबर। द्राक्ष पण आहेत हे तर सगळे तयारी करूनच आलेत आमची। बाबा नदी तक सोबतची आमची ही पहिलीच फॅमिली ट्रिप होती, त्यामुळे आम्हाला थोडीशी भीती होती की तो रडेल कंटाळेल, पण तसं काहीच झालं नाही। तो खूप एन्जॉय करत होता आणि त्यासाठीच आम्ही मध्ये मध्ये छोटे छोटे ब्रेक देखील घेत होतो। शिमगा चालू असल्यामुळे सीएनजीला खूपच गर्दी आहे। आमचा आता 10वा नंबर आहे। बघू अर्धा तास लाईन मध्ये थांबून सुद्धा आम्हाला सीएनजी मिळाला नाही। मग आम्ही गणपतीपुळ्याला जायचं ठरवलं आणि मग येताना सीएनजी भरला। तक सोबत खेळत गप्पा मारत आम्ही गणपतीपुळ्याला येऊन पोहोचलो, पण खूप गर्दी होती। शिमगा चालू असल्यामुळे चाकरमानी गावाला आले होते, त्याचबरोबर आम्ही सुट्टीच्या वारी गेलो होतो, त्यामुळे आम्हाला खूप गर्दी मिळाली। आता आम्ही दर्शनासाठी आलोय, पण मला एक ॲडव्हान्टेजेस आहे की तक्ष आहे माझ्यासोबत, त्यामुळे मी इकडे हॉलमध्ये आधी येऊन बसले आणि ताई आणि बाबा तिकडे लाईनमध्ये आहेत। ते थोड्या वेळाने आम्हाला इथे भेटतील आणि मग आम्ही सोबतच दर्शनाला जाऊ। पण तक्ष आहे तोपर्यंत मला मस्तपैकी वारा खायला मिळतोय। आमचं दर्शन एकदम छान झालं आणि आम्हाला मस्त आरती पण भेटली। झालंय आमचं गणपतीपुळ्याचं दर्शन। आता आम्ही परतीच्या प्रवासासाठी चाललोय घरी आणि तक्षची गंमत सगळेजण गणपती बाप्पा मोरया ओरडले आणि हा रडायला लागला। ह्याच्या आधी तो चांगला ओरडत होता, मस्त खेळत होता। तेवढात खूप गोंधळ घातला तक्षने आणि शेवटी आम्हाला त्यांनी सांगितलं की तुम्ही बाळाला घेऊन बाहेर जा। एवढा तो आवाज करत होता आणि आरती सुरू झाली तसा गप्प झाला आणि परत जेव्हा लोक बोलायला लागले गणपती बाप्पा मोरया तेव्हा तक्ष रडायला लागला। गणपतीपुळ्याला आलोय आणि बीचवर गेलो नाही असं होणारच नाही, म्हणून आम्ही थोडा वेळासाठी बीचवरती गेलो। पण आजोबा आणि त्यांच्या नातवाला पाण्यातून बाहेर यायचंच नव्हतं, त्यांची वेगळीच मजा चालू होती। दुपारचीच वेळ असल्यामुळे ऊन पण खूप कडक होतं, त्यामुळे जरा वेळ पाण्यामध्ये खेळलो आणि आम्ही पुन्हा परतीच्या प्रवासासाठी निघालो। दर्शन पण छान झालं आणि जेवण पण खूप छान झालं। पिल्लू इकडे झोपतोय, त्याचं काम चालू आहे सगळ्यांना रडवायचं। आणि आता आम्ही चाललोय फिश वर्ल्ड म्हणजे मत्स्यालय बघण्यासाठी। इथे गणपतीपुळ्यामध्ये आम्हाला एक मत्स्यालयाचं लोकेशन भेटलंय, तर तिथे चाललोय आम्ही। बघूया कसं आहे ते मत्स्यालय।
तर अशी होती आमची गणपतीपुळेची ट्रिप. मला माहिती आहे हा व्हिडिओ खूप छोटा झाला आहे, कारण की आम्ही मत्स्यालयात जाणार होतो, पण ते काही रिनोव्हेशनचं काम चालू असल्यामुळे ते बंद होतं. त्यामुळे आम्ही तिकडे गेलो नाही. आणि नंतर तक्षला पण झोप आली म्हणून आम्ही घरी परत येण्यासाठी निघालो. पण याच्या पुढचे जे व्हिडिओ येतील ते खूप छान असतील, तुम्हाला खूप आवडतील. त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.